नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. परत एकदा स्वागत आहे तुमचं अन्वय व्लॉगिंग विथ अन्वयमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील घरं आणि माझ्या मामाचं घर आणि माझ्या मामाची बाग. तर चला विरंभना ही आरंभ करूया. तर गाईज, हा आहे मुंबई गोवा आणि मालवण हायवे. हा एक्सप्रेस हायवे आहे. इथनं सरळ मालवण आणि गोवा मुंबईला पण इथनंच जायला येतं. आणि इथं हायवे आणि इथं आमचं घर. गाईस, आम्ही ना इथं टाइमपास काय करतो, आम्ही ना गाड्या मोजतो. तिथं वरती टॉपला जातो आम्ही, तिथं वर एकदम, आणि आम्ही गाड्या मोजत बसतो. आणि इथं पण झाडं होती, पण ती आता उन्हाळ्यामुळे हे झालेत. उन्हाळ्यामुळे अख्खी सुकलेत. आणि त्या साईडला पण होती, ती पण आता सुकलेत उन्हाळ्यामुळे. आतमधले नाही सुकलेत कारण त्यांना रोज पाणी भेटतं. तर गाईज, हे बघा, माझ्या आजोबांनी ही शेती केली. म्हणजे शेती नाही बोलू शकत, तिथं फ्लावर्सचे झाडं लावलेत. आणि माझं फेवरेट आहे हे. वाव, ब्युटिफुल आहे गाईस, हा हे खूप. आणि इथं पण खूप सारे आहेत. हे येल्लोवाले पण मला आवडतात. अजून इथं खूप आहेत. अजून हे बघा, हे व्हाईट आहेत, जे आजकाल खूपच फेमस होतात हे वाले. आणि आम्ही ह्यातले खूप सारे कलेक्ट पण केलेत. आणि इथं बघा, हे सनफ्लावर्स, म्हणजे सनफ्लावर्स आहेत. आणि इथं पण ते व्हाईट झाडांसारखं आहे. हे ॲक्च्युली मी ठेवलं आहे. हे झेंडूचं झाड आहे, त्याच्यावर मी डेकोरेशनसाठी ठेवलं आहे हे. आणि इथं गुलाबाचं पण झाड आहे. इथं गुलाब आहे. आणि हे पिंक आणि एक हे पण एक फ्लावरच आहे. आणि इथं ब्लू हे पण आहेत फ्लावर्स. आणि इथं गणपतीला चढवायचे ह्याला काय बोलतात गाईज, मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, मस्त एकदम दिसतात. आणि इथं आमची गाडी तयार होते. आणि हा आहे आमचा फालतू कुत्रा, ह्याचं नाव शेरू आहे, शेरू. आणि ही आहे तुळस इथं. आणि इथं काजू सुकवायला ठेवलेत. आणि गाईज, मी तुम्हाला आता दाखवतो फणस. हे बघा फणस, हे ताजे ताजे मी काढलेले आहेत. मी, माझ्या आजोबा आणि माझ्या छोट्या भावानी. हा बघा गाईज, माझा भाव एवढा घामेघूम झाला, एवढा. आणि अजून त्या साईडला पण झाडं आहेत. तिथं कोकोनट ट्रीज, ते पण आमचेच आहेत. आणि इथं सगळं आंब्याचं झाड, कोकोनट ट्री, अजून फणसाचं झाड, काजूच्या बिया आहेत. आजोबा 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 तिथं काय काय जरा सांगा गाईजला. तिथं काय? काजूची झाडं आहे. काजू खालच्या बिया आणल्या, आता रानात आंबे आणले पडलेले, रायवडी 6-8 फणस आणले आम्ही तिघांनी. आंबे खाल्ले, कोयटे केली रात्री, नाचणीची ज्वारीची भाकरी खाल्ली आम्ही. आता आम्ही फणसाचे उकड गरे खाल्ले. आता आलोय आपण मागच्या साईडला. आणि मागच्या साईडला पण इथं केळ्याची झाडं आहेत, अजून कोकोनट ट्रीज आहेत, अजूनही खूप सारे झाडं आहेत. त्या साईडला पण आंब्याची झाडं आहेत. आणि इथं पण फ्लावर्सची झाडं आहेत, जसं की गुलाब आहे, जास्वंद पण आहे. आणि इथं त्या साईडला पण रान आहे. आणि इथं पण खूप सारे आहेत. आता रिसेंटली वादळ झालेलं, तर ते कोकोनट ट्री म्हणजे पडलं. आणि तिथं पण त्या रान जे मी दाखवलं त्या साईडचं, तिथं पण एक आंब्याचं झाड पडलं आहे. आणि जसं की तुम्हाला माझ्या आजोबांनी सांगितलं की तिथं काय काय असतं, तर तुम्ही पण हे ऐकून तरी आमचं कोकण विजिट करा. आणि मालवणला तर नक्कीच जा, ती पण खूप चांगली जागा आहे. आणि इथं पण
खूप सारी खाली अंडरग्राऊंड प्लांट्स पण आहेत तिथं, म्हणजे जे आता उगणार आहेत. हे बघा, इथं केळाचं झाड पण आहे. केळी नाही आलेत वाटतं, त्याला अजून मोठं व्हायचं ना. हो, आणि वरती कोकोनट ट्री. अजून झूम होतं का? हा बघा, कोकोनट दिसले तर नक्की सांगा. तिथं पण आहे. अजून असे 2 आहेत झाडं तिथं, पण त्याला पण असतील, पण दिसत नाहीत. आणि अजून खूप सारी झाडं आहेत. त्या साईडला पण केळ्याची हे नारळाचे झाड आहेत, कोकोनट. आणि गाईज आत्ता सकाळीच मी पेलेलो कोकोनट वॉटर. हे बघा, हे सगळे सोलून ठेवलेले आहेत ह्याच्यातलं. आणि या साईडला पण रान आहे, या साईडला पण कोकोनट ट्री आहे मोठीच्या मोठी. आणि या साईडला आमची चूल आहे. या साईडला पण रान आहे. इथं आधी माझी आजी इथं राहायची, नंतर एकदम मोठं घर होतं. तर ही आहे ती बाग, ते रान. इथं काय काय ठेवलंय. आणि हे बघा, हे आहे आंब्याचं झाड. नुसते तर आंब्याची आणि फणसाची झाडं आता उन्हाळ्यात दिसायला भेटतात, नाहीतर इथं खूप सारे झाडं असतात. चिकूचे पण असतात, ते थंडीत येतात. आणि बघा, तर आंब्याची झाडं एवढी आहेत, अजून फणसाची पण आहेत. त्यामुळे खरंच तुम्ही विजिट करा आमच्या कोकणाला. आणि 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 मेन गोष्ट जी आहे, जी कोकणात कंपल्सरी घरात असायला पाहिजे, तो हा झोका. हा तर कंपल्सरी असायला पाहिजे तुमच्या घरात. जर नसेल तर प्लीज लावून घ्या, जर तुम्ही कोकणात राहताय आणि हे व्हिडिओ बघताय. असं कोणत्याच कोकणात घरात नाही की असा झोका नाही आहे. तर खूप मज्जा येते. आणि रात्री जर हवा असेल तर इथं झोपायची मज्जाच वेगळी असते. आबा आबा, हे काय झालं? आंब्याचं झाड आहे ना ते काही. आबा, हे आंब्याचं झाड आहे ना? हे आंब्याचं. हा, हे आंब्याचं आहे गाईज. आणि त्या साईडला ते वर फणस कुठे लागले बाबा? फणसाचं झाड कुठं आहे? हा, फणस गाईज इकडं आहे. हा, ते बघा वर गाईज फणस दिसत असतील तुम्हाला. वर तिथे टॉपला आहेत. आणि खाली पण खूप पडलेत. तर गाईज आता रिसेंटली एक वादळ झालेलं, त्यात खूप सारी झाडं पडलेत. हे आंब्याचं एक पडलं, फणसाचं पण पडलं. आणि हे वर हे पण आंब्याचं आहे, पण हे नाही पडलं. हे थोडंसं आमचे खूप सारे फणस खाली पडले. 100-200 फणस पडलेत गाईज. 100-200 गाईज फणस पडलेत आमचे. अजून खूप मोठी बाग आहे, त्या साईडला पण आहे. त्या साईडला सगळं सुकलं आहे. मग या साईडला हे पण आंब्याचं झाड आहे, ते पण आंब्याचं झाड आहे. चिकूचं झाड पण आहे, ते चिकूचं आहे ना ते वाला. तर गाईज असे खूप सगळे आम्हाला वादळामुळे एका हा गाईज 2-2.5 आमचे फणस फुकट गेलेत. फणस गाईज मी तुम्हाला आता फणस दाखवतो. हे बघा गाईज, काहीतरी माझ्यासमोरून गेलं. काय? हे बघा गाईज, हे हा एक फणस आहे इथं. अजून कुठं आहे? तिथं पण आहेत. हे बघा फणस पडले. आंबा भेटला गाईज मला. आंबा भेटला गाईज मला. आंबा हा बघा, हापूस आंबा आहे ना. हा कोणता? पायरी हापूस आहे गाईज. हा हापूस आहे. चांगला आहे का खाण्यासारखा? खाण्यासारखं आहे.
पण असे वादळामुळे आमचे फळं हा. पळत गेले तेव्हा सगळे कोपऱ्यामुळे पडले ते बघा. हे बघा गाईज, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. तर गाईज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या मामाची बाग कशी वाटली. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.